बिग बॉस मराठीच्या या आठवड्याचा ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि ओपनिंग वोटिंग ट्रेंडप्रमाणे कोणत्या सदस्याला जास्त वोट मिळाले आणि कोणत्या सदस्याला कमी वोट मिळाले याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की या आठवड्यामध्ये टोटल 7 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत, ज्यामध्ये प्राजक्ता शुक्रे, प्रभू शेडके, रुचिता जामदार, तन्वी कोलते, सागर कारंडे, दीपाली सय्यद आणि संस्कृती साळुंके हे 7 कंटेस्टंट या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड आहेत। आणि ॲज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड सर्वात कमी वोट्स म्हणजे 7 नंबरवरती आहे संस्कृती साळुंके। संस्कृती साळुंकेला सर्वात कमी वोट्स आहेत ॲज कम्पेअर्ड टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट। आणि असं होऊ शकतं की हिची वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि हिला येऊन फक्त 1-2 दिवस झाले आहेत आणि यामुळे संस्कृतीला फारसे वोट मिळालेले नाही आहेत। तर 6 नंबरवरती आहे प्राजक्ता शुक्रे। प्राजक्ता आणि संस्कृती हे दोघे पण या आठवड्यामध्ये डेंजर झोनमध्ये असणार आहेत, बॉटममध्ये असणार आहेत। तर 5 नंबरवरती आहे दीपाली सय्यद। दीपाली सय्यदला पण फारसे वोट मिळत नाही आहेत, पण दीपाली सय्यद या आठवड्यामध्ये डेंजर झोनच्या बाहेर आहे, म्हणजे ती सेफ आहे। तर 4 नंबरवरती आहे सागर कारंडे। सागर कारंडे पण या आठवड्यामध्ये सेफ असणार आहे, कारण सागरला पण खूप जास्त वोट मिळालेले आहेत। प्रभू शेडके 3 नंबरवरती आहे। प्रभू शेडके पण या आठवड्यामध्ये सेफ झोनमध्ये असणार आहे, म्हणजेच या आठवड्यामध्ये प्रभू पण नेहमीप्रमाणेच इव्हिक्ट होणार नाहीये। 2 नंबरवरती रुचिता जामदार आहे। रुचिता जामदारचा गेम लोकांना आवडत आहे, रुचिताला खूप जास्त वोट्स दिसत आहेत आणि अशा प्रकारे रुचिता आहे 2 नंबरवरती। तर 1 नंबरवरती आहे तन्वी कोलते। तन्वी कोलतेला सर्वात जास्त वोट मिळालेले आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट आणि अशा प्रकारे तन्वी कोलते आहे 1 नंबरवरती। तर ॲज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड तन्वीला जास्त वोट्स मिळालेले आहेत आणि सर्वात कमी वोट्स मिळालेले आहेत संस्कृतीला। तर तुम्हाला काय वाटतं या 7 कंटेस्टंटमधनं कोणत्या सदस्याला घराचा बाहेर जायला पाहिजे, इव्हिक्ट व्हायला पाहिजे, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।